कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात हत्या झाली। धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या शरद मोहोळची हत्या त्याच्याच साथीदारांनी केली। मात्र आता तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंग यांनी शरद मोहोळचं उदात्तीकरण केलंय। काय म्हणाले पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ते म्हणाले की शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली, असं वक्तव्य भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा यांनी केलं। शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असं आव्हानही केलं। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी त्याच्याच साथीदारांनी हत्या केली। त्यावर बोलताना भाजपचे तेलंगणाचे आमदार म्हणाले की माझ्या मित्राची, शरद भाऊची हत्या केली, तो हिंदुत्ववादी होता, गोरक्षण करणारा नेता होता, तुरुंगात जहादला मारून बहात्तरूराकडे पाठवण्याचं काम शरद भाऊने केलं होतं। आता देवाकडे प्रार्थना करा आणि शरद भाऊला परत पाठवा अशी मागणी करा। आमच्यातलेच अनेक लोक दुश्मन झालेले आहेत, त्यांना कसं ओळखायचं असं देखील ते म्हणाले। पुढे बोलताना आजचे हिंदू हे झोपलेले असून त्यांना आता जागा करण्याची वेळ आलेली आहे असं भाजप तेलंगणाचे आमदार टी राजा म्हणाले। इस आक्रोश मोर्चे का एक उद्देश्य है, सोए हुए हिंदू को जगाने का। हमारा जो हिंदू है वो कुंभकर्ण बनते जा रहा है। अरे शरद भाऊ को धोखे से हमारे ही कुछ चमचों को, हमारे कुछ गद्दारों को खरीद कर उनका कल मर्डर कर दिया गया। होनी माता से प्रार्थना करना है कि हे मां, शरद भाऊ को अपनी चरण में जगह दे दे और फिर से इस दुनिया में भेजो, क्योंकि उनका जो अधूरा काम था हिंदुत्व के प्रति वो और भी आगे काम